आपण काय करायचं, आपण काय केलं आहे, आपला काय इतिहास आहे, आपल्या पक्षाने शेतकऱ्यांसाठी किती लढे दिले, कामगारांसाठी कोणते लढे दिले, विद्यार्थ्यांसाठी काय केलं, हे सगळं माहीत आहे. पण बेसिक जे पक्षाचं आहे ते बेसिकच आपल्याला माहित नाही. जो अन्याय निर्जात आपल्यावर झाला आहे त्याच्यातून विचारसरणी आपली तयार झाली आहे. त्या विचारसरणीचा जो आपला पाया आहे पक्षाचा, ते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. तेच आपण विसरलेलो. ज्या महात्मा ज्योतिबा फुल्याचं नाव घेऊन हे शोधक चळवळ जी सुरू झाली, ती चळवळ आपण विसरलेलो. ज्या विठ्ठलाचं नाव घेऊन या गावामध्ये वारी म्हणून वारी येते आणि जे वारकरी येतात ते वारकरी तुकाराम महाराजांनी समजले नाही आहे आणि ते वारकरी अजून विठ्ठलही समजले नाही आहे. हे शोकांतिक आहे. ज्या तुकाराम महाराजांना या विधीनिमित्त पूजे वगैरेच्या अर्चना करण्याचं वगैरे याचा खोटांड आहे आणि याचा विरोध केला, तेच पूर्ण मनामध्ये ठोसणारे हे वारकरी तयार झाले आहे. हे लढाई आपल्या लढायची आहे भाई. आणि जोपर्यंत विचारसरणीची लढाई आपण पुन्हा लढत नाही, कारण आपण आता पुन्हा शून्यातून तयार झालो आहे. पुन्हा भाजपनं आपला देश हा शून्यात नेऊन ठेवला आहे. पुन्हा जातीवाद फडकलेला आहे, पुन्हा धर्मवाद फडकलेला आहे, पुन्हा जातीमध्ये झगडे लागलेले आहे, पुन्हा फॅसिझम आलेला आहे. या देशामध्ये पुन्हा दंगली घडवण्याचं काम हे भाजपचं सरकार करत आहे. म्हणून आपल्या पक्षाशिवाय या देशाला दुसरा पर्याय भविष्यामध्ये नाही आहे. कारण आपली जी विचारसरणी आहे ती या देशाच्या एकाही पक्षाची विचारसरणी नाही आहे. जो जातीवाद आपण मानत नाही, धर्मवाद आपण मानत नाही, सर्व नागरिक सर्व मानव एक समान आहे. कोणाचं काम करायचं असेल तर माणसाचं काम केलं पाहिजे. त्याच्या जातीचं नाव पाहून, जातीचा उल्लेख पाहून, धर्म पाहून त्याचं काम नाही केलं पाहिजे. जो अडचणीत असेल त्याच्या अडचणीचा धावून गेलं पाहिजे. ही माणुसकीची विचारसरणी घेऊन आपण या मंचावर आलो आहे. बेसिक आपल्याला माहित नाही. टाळूवरचं लोणी खाणारे, मुर्द्याचं लोणी खाणारे पुष्कळ जण आहे. ज्या भावनेनं तुकारामाचा विरोध केला, तुकारामाचा मर्डर केला, तुकारामाचा खून केला, त्या तुकारामाची पूजा करणारे ब्राह्मण सुद्धा आहे. आणि हे आरएसएस वाले ज्याने त्या तुकारामाचा विरोध केला ते वैकुंठी गेले म्हणून सांगितलं. वैकुंठाला ते यान आलं, यानामध्ये बसून ते गेले तर ते यान आपल्याला पुन्हा दिसलं नाही. ते यान अस्तित्वात नाही, ते यान आज येऊ शकत नाही. सायंटिफिक बोललं पाहिजे का आताच्या आता इथं होते तुकाराम, गेले कुठं, ते मेले आणि ते तुम्ही मारले. नुसता माणूस मारलेला विचार मरत नाही, विचारसरणी मरत नाही. तुकाराम अजूनही प्रत्येकाच्या मनामध्ये जिवंत आहे. म्हणून या विचारसरणी, ही विचारसरणी भाजपची, आरएसएसची, भावनाची, हे आपल्या विरोधात आहे. ही विचारसरणी नष्ट करण्यासाठी आपला पक्ष आहे आणि याच्याच विरोधात आपण लढाई दिली पाहिजे. ज्या भावनेने शिवाजी महाराजांचा खून केला, ज्या भावनेने शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला, ते भावना शिवाजी महाराजांच्या फोटोला हात घातल्याशिवाय कार्यक्रम करत नाही. हे टाळूवरचं लोणी खाणारे, हे मुर्द्याच्या टाळूवरचं लोणी खाणारे लोक आपल्या डोळ्यानं पाहून राहिलो आहे. ज्या भावनेनं, ज्या आरएसएसच्या विचारसरणीनं महात्मा गांधीचा खून केला, ज्या आरएसएसच्या विचारसरणी आजही इतका राग महात्मा गांधीचा करते का त्याच्या फोटोवर सुद्धा गोळ्या मारते. इतके बुजदिल तुम्ही आहे का जो माणूस काही वर्ष आधी मरून गेला त्याच्या फोटोवर सुद्धा तुम्ही भेटा, त्याच्या विचारात सुद्धा तुम्ही भेटा. पण काय पडलं तर 2 ऑक्टोबरला त्याला सुद्धा हार घालायला तुम्ही मागं पुढं पाहत नाही. म्हणजे दिखावे करता का? नुसतं राजकारण करायचं आहे आणि आपली सत्ता भोगायची आहे, मग खोटा नाटा प्रचार करायचा, खोटं नाटक बोलायचं, खोटं नाटक बोलून लोकांच्या भावना घडवायच्या आणि त्या भावनेच्या अभावात आपला पक्ष मोठा करायचा आणि या देशामध्ये, या राज्यामध्ये सत्ता आणायची. हे डाव या ब्राह्मणांचे, या आरएसएस विचारसरणीचे आपण हाणून पाडले पाहिजे. म्हणून आपण एकत्र येण्याची गरज आहे. म्हणून समविचारी पक्ष एकत्र येण्याची गरज आहे. जे विभाजन आपल्या विचारांचं झालं आहे त्या विभाजनाचा फायदा घेऊन भाजप सत्तेवर बसलेला आहे. म्हणून एकत्र येण्याची गरज आहे. पण एकत्र किती वेळा येतात भाई? एकत्र आपण येतो, एकत्र येऊन आपण मदत करतो, जीवाचं रान करतो, गाडी आपली, पेट्रोल आपलं, पैसा आपला, प्रचार आपलं,
नालायक भावना फसवू आणि भावनेचा आधार घेऊन या सत्तेमध्ये बसलेले लोक आहेत, ते सत्तेवरचे लोक आपल्याला हाकलायचे. काँग्रेस सत्तेमध्ये असताना आपण सरकारचा निषेध करत होतो, त्याच्या धोरणाचा निषेध करत होतो. आपल्याला माहित होतं का या केंद्रामध्ये सरकार बसलंय, तर केंद्र सरकारचा आपण निषेध करत होतो, त्याच्या धोरणाचा निषेध करत होतो. आता गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ही ऐकू नाही येत, भारतीय सरकार ही ऐकू येत नाही. आता मोदी सरकार कसे हे नालायक भावना फसवू आणि भावनेचा आधार घेऊन या सत्तेमध्ये बसलेले लोक आहेत, ते सत्तेवरचे लोक आपल्याला हाकलायचे. काँग्रेस सत्तेमध्ये असताना आपण सरकारचा निषेध करत होतो, त्याच्या धोरणाचा निषेध करत होतो. आपल्याला माहित होतं का या केंद्रामध्ये सरकार बसलंय, तर केंद्र सरकारचा आपण निषेध करत होतो, त्याच्या धोरणाचा निषेध करत होतो. आता गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ही ऐकू नाही येत, भारतीय सरकार ही ऐकू येत नाही. आता मोदी सरकार ऐकू येते. कोणाच्या बापाची सरकार नसते, एकट्या जणांची सरकार नसते, एकट्याची विचारसरणी नसते. हे बामणाची विचारसरणी असणाऱ्या पक्षाचे हे मोदी या देशाचे पंतप्रधान केले. हे आपल्या बहुजन माणसांनी चुकीच्या अभ्यासामुळे, चुकीच्या धोरणामुळे चुकीचे माणसं सत्तेत येऊन पोहोचवले आहे. म्हणून हा त्रास आता होऊन राहिला. नुसता अडाणी अंबानी दोघांचं ऐकून देश चालत नसते. दोघांचं ऐकून देश चालवणारा जो बसलेला आहे तो खरा आपला विरोधक नाहीये भाई. मोदी हा आपला विरोधक नाहीये. या देशामध्ये जे भांडवलदार आहे, जे भांडवलदार पैसे वाटून ते पक्ष मजबूत करतात आणि त्यांच्या बाजूने इलेक्शन कमिशन सुद्धा काम करते, त्या भांडवलदार आपले विरोधक आहे. म्हणून या भांडवलदार पद्धतीच्या विरोधात आपल्याला लढण्याची गरज आहे. मोदीची भीती नाहीये. सर्वात जास्त भीती कोणाची असेल तर तो क्रिमिनल, तो तडीपार अमित शहाची भीती आपण बाळगली पाहिजे. त्याला सत्तेच्या बाहेर ठेवलं पाहिजे. जे अनपढ आहे, या पुढच्या चौकात सावरकरचा फोटो लागला आहे स्वतंत्र वीर म्हणून. कायचा वीर? जेलातून पळाला, 7 वेळा माफी मागितली, मला माफ करा, मी पुन्हा स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेणार नाही. या भेकाळ म्हणून स्वातंत्र्यवीर केव्हा झाला हा आपण छाती ठोकून प्रश्न विचारला पाहिजे. आणि जे जे आपल्या महापुरुषांचं नाव घेत असत, जे जे आपल्या महापुरुषांच्या पुतळ्याला हार टाकत असत आणि पूजन करतो आहे म्हणून नाटक जर करत असेल तर त्याची विचारसरणी आपण पाहिली पाहिजे आणि त्याला समजावून सांगितलं पाहिजे. त्याला 4 हात आपल्या आदर्शाच्या दूर ठेवलं पाहिजे. हे फक्त टाळूवरचं लोणी खाते, सत्ता भोगण्याचं काम करते. आता बसलाय आपलं 2 दिवसापासून अधिवेशन सुरू आहे. आला का पाकिस्तानवरून बॉम्ब? आला का? पाकिस्तानची भीती दाखवण्यात येते. पाकिस्तानशी लढण्याचं काम हे सरकारचं आहे. सरकारनं चुपचाप ते केलं पाहिजे, देशाला वाचवलं पाहिजे. त्याच्यासाठी मिलिटरी तयार केली पाहिजे, त्या मिलिटरीमध्ये भरती केली पाहिजे. ती जर भरती असली, पगार असला तर तो आपला जीव सुद्धा अर्पण करेल. का त्याला माहित आहे का मी जर या लढाईमध्ये गेलो तर माझे पोरण, माझी बायको ही उघड्यावर पडणार नाहीये. तिला मानानं सन्मानाने या देशामध्ये जगण्यासाठी सरकार मदत करणार आहे, त्याला पेन्शन भेटणार आहे. म्हणून कोणीही हा राजी खुशी बॉर्डरवर जाईल, मिलिटरीमध्ये भरती होईल आणि तिथं आपला जीव देण्याला सुद्धा मागं पुढे पाहणार नाही. आज परिस्थिती या अग्निवीरनं या देशामध्ये अशी आणून टाकली आहे का 2-3 वर्षात शस्त्र हातात घेऊन, शस्त्राचं ट्रेनिंग घेऊन आतंकवादी आपल्या देशात तयार होतील. आपला पक्ष आतंकवादी विचारसरणीचा पोषक आहे असं म्हटले जाते. लाल झेंडेवाले हे नक्षलवादी आहे म्हणून म्हटले जाते. पण आपण नक्षलवाद सोडलाय, हातात बंदूक घेणं सोडलाय. आपण महात्मा गांधीचा अहिंसा स्वीकारलेला आहे. आपण बाबासाहेब आंबेडकर स्वीकारलेला आहे. त्यांनी दिलेला कायदा आपण स्वीकारलेला आहे. त्याच्यामुळे आपण अहिंसात्मक पद्धतीने लढे देतो, आंदोलन करतो आणि रस्त्यावर उतरतो, मोर्चे काढतो, आपल्या मागण्या मान्य करून घेतो. ज्या पद्धतीने शेतकरी या देशाच्या पंजाब राज्यामध्ये बसले होते, शेतकऱ्यांचे जीव त्या शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी गेले, तर या सरकार त्याच्यासमोर झुकलं नाही, वाकलं नाही. वर्षभर वाट पाहिली. अशा मुजोर नालायक सरकार का बरं झालं आहे भाई?
याचाही शोध लावण्याची गरज आहे. जरी आज तुम्हाला ताकद दिसत असेल, या लोकसभेमध्ये आपण एकत्र आलो म्हणून आपण निवडून आलो, किंवा जास्त आपल्या विचाराचे लोक निवडून आले आणि भाजप पराभूत झाली, तर एक शक्यता त्याच्यामध्ये ही सुद्धा आहे का बावनकुळे याचा प्रदेशाध्यक्ष आहे. बावनकुळे आणि फडणवीसनं मोदी आणि शहाला हे शब्द दिला होता, तर या महाराष्ट्रामध्ये आणि त्या योगीनं शब्द दिला होता त्या युपी मध्ये, या दोघांमध्ये आमची सत्ता आहे. आम्ही इथं पूर्ण राजकारणाचा सत्यानाश केलेला आहे. आम्ही इथं खेळ खंडोबा केला आहे. जे विकत भेटले ते विकत आणले आहे आणि इथं येणारी सत्ता आपलीच असणार आहे हे भासवलं. म्हणून मोदी आणि शहांनी मशीन ऍडजस्ट केल्या नाहीये. महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये मशीन ऍडजस्ट होऊ शकते आणि आपण जे अंधारात आहोत पुन्हा आपण निवडून येऊ तर त्याच्यावर सुद्धा पाणी फिरू शकते, ही शक्यता सुद्धा आहे. या पंढरपुरामध्ये मला एक म्हणायचं आहे, ज्या पंढरपुराच्या बाजूला आपलं सांगोला आहे, सांगोल्याचे आपले आमदार भाई जयंत गणपतराव देशमुख होते, त्यांचा आदर्श डोळ्यासमोर आपण ठेवला आहे. त्यांच्या सांगोल्यात ते वारल्यानंतर त्याच्या पाठीमाग अनिकेतला पाय पाडून ते बापू कोणतं पाप निर्माण केलं आहे. 50 कोटीने एकदम ओके म्हणते ना, ओके म्हणणाराच तो आहे. ज्याच्या मंगळात ताकद नाही स्वतःची पैसे कमवायची, ज्याच्या मंडळात ताकद नाही इमानदारीचे पैसे कमवायची, तो पैसे खाते म्हणजे तो शेण खाते, अन्न खात नाही. आणि हे शेण खाणारे जोपर्यंत सत्तेत त्यांचा बसवेल ते असेच 50-50 कोटी खपणार आहे आणि सत्ता परिवर्तन घडवणार आहे. हे सत्ता परिवर्तन जे अजित पवारनं घडवलं, जे सत्ता परिवर्तन त्या एकनाथ शिंदेनं घडवलं आणि हे जे भाकरे 50-50 कोटी घेऊन सत्तेसाठी मंत्री व्हायसाठी जे तिथं गेले, हे तुमच्या आमच्या प्रश्नासाठी भाई गेलेले नाही, हे स्वतःच्या स्वार्थासाठी गेले आहेत. हे स्वतःचे प्रश्न मोडीत काढण्यासाठी गेले आहेत, स्वतःची कमाई